नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये. आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेतून काही शेतकरी वगळले गेले आहेत. याबद्दल आणि हप्ता कधी येणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे की काही ठराविक नियमामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संख्या कमी होत नाही आहे. यापूर्वी 20वा हप्ता सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र 21व्या हप्त्यात ही संख्या कमी होऊन सुमारे 92 ते 93 लाखापर्यंत आली आहे. आता नमोचा 8वा हप्ता सुमारे 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेमधून अनेक शेतकरी वगळले जाण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने लागू केलेले नवीन नियम. कडक नियम आहेत. काही लाभार्थी आता हयात नाहीत. अशा सुमारे 28,000 शेतकऱ्यांची नावे यादीतून काढण्यात आलेली आहेत. तसेच एकाच योजनेचा 2 वेळा फायदा घेणारे म्हणजे दुहेरी लाभार्थी असलेले सुमारे 35,000 शेतकरीही वगळण्यात आलेले आहेत. याशिवाय एका कुटुंबाच्या रेशन कार्डावरील फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे. त्यामुळे नवरा आणि बायको दोघांनाही पैसे मिळणाऱ्या कुटुंबांना आता हा लाभ मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांनी ITR म्हणजे उत्पन्न कर भरला आहे किंवा जे नोकरी सेवा क्षेत्र किंवा इतर व्यवसायात आहेत अशा शेतकऱ्यांनी सखोल तपासणी केली जात आहे. या तपासणीमुळे पुढील काळात नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हळूहळू कमी होऊ शकते. नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता कधी जमा होणार याबाबत अनेक शेतकरी उत्सुक आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते, आधार लिंकिंग आणि इतर कागदपत्रे योग्य आहेत की नाही याची खात्री करून घ्या. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा.